पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. विरोधकांना टीका करण्याचा अधिकार. रोहित पवार हिरोगिरी करायला पाहतोय. आमदार गायकवाड. बुलढाण्यातील हाय व्होल्टेज ड्रामानंतर आमदार गायकवाड यांनी दिली प्रतिक्रिया. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सध्या वाद पेटलेला असून पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आज 28 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्या उपस्थितीत बुलढाण्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तर दुसरीकडे आमदार गायकवाड समर्थकांकडून छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परंतु पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारली. पोलिसांनी प्रकाश आंबी यांना बुलढाण्यात पोहोचू न देता चिखलीमध्येच ताब्यात घेतले व बुलढाण्यातील आंदोलनकर्त्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतले. दरम्यान आज बुलढाणा शहरात 2 ते 3 तास चाललेल्या या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे शहरातील वातावरण चांगलेच टाईट झाले होते. सकाळपासूनच बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत आमदार गायकवाड यांनी काय म्हटलं ते पाहूयात. प्रकाश आंबी आणि त्या कम्युनिस्ट लोकांनी माझ्या घरावर मोर्चा काढून पुस्तक वाचण्याची घोषणा केली होती. मी तर आधी पण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख जर करत असतील तर माझ्या घरात पण पुस्तक वाचणं मला काही अडचण नाही. परंतु आम्ही इथे कार्यक्रम आयोजित केला होता. शिवरायांचं पूजन आणि महाआरती. पोलिसांनी आमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. आम्ही पोलिसांचा कायद्याचा सन्मान आम्ही केला. आम्ही आमचा कार्यक्रम रद्द केला. त्यांचा पण कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली. परंतु असं असताना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळाय करता. जाणून बुजून जे पुस्तक तुम्ही छापलं, 20 लाख प्रती त्याच्या विकल्या, एवढ्या सगळ्या केल्यानंतर तुम्हाला आता इथून पुस्तक वाचायची आवश्यकता काय? आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुस्तक वाचायला जर ते येतील तर आम्ही पुस्तक वाचायला म्हणजे ऐकायला आम्ही जाणार. आम्ही समोर खाली बसणार. आम्ही विनयशीलतेने आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही ऐकणार. आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार. पण जर का एकेरी भाषेत आमच्या सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जर केला, मग मात्र त्या ठिकाणी जर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी सगळी त्या आयोजकाची किंवा त्या पुस्तक वाचणाऱ्याची नाही. असली कुठलीही मागणी मी केलेली नाहीये. कुठल्याही प्रकारची मागणी सुद्धा मी केलेली नाहीये, लेखी केली नाही किंवा कुठल्या मीडियावर पण केलेली नाहीये. त्यांनी विरोधी पक्षांनी माझ्यावर टीका केली, आमच्या स्थानिकच्या काही विरोधकांनी टीका केली. विरोधकांना टीका करण्याचा पूर्णपणे अधिकार असतो, आम्ही हे नाकारत नाही. पण एकीकडे एखादा शब्द माझा चुकीचा निघाला त्याच्यावर टीका करता, पण एकीकडे महाराजांचा अपमान होतो त्याच्यावर मी बोला ना. त्याच्यावर कोण होऊन ज्या ज्या लोकांनी टीका केली यांची का तोडे शिवले होते का? छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमचा काही संबंध नाहीये का? महाराजांना महाराज तुम्हाला मान्य नाहीये? बोला ना त्याच्यावर. तो पाठ संपला गुन्हे दाखल होण्याचा, माफी मागण्याचा. राहिला फक्त आता पाठ शिवाजी महाराजांचा. मग हे बाकीचे बोलत का नाही? वडेट्टीवार म्हणतात संजयजी गंजूकर येतोय 10 बाप द्या, तुम्ही काय गंजू करतील रे? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील लोकांची माफी मागितली बुलढाणेकरांच्या वतीने. हा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बुलढाणेकरांच्या वतीने राज्यातील जनतेची माफी मागितली. कशाबद्दल? तुम्ही जे शिवीगाळ करताय असे देताय त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. अरे शिवी मी दिली, माफी मागितली, तो काय संबंध आहे? रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे. तिथे ऑलरेडी CIDची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे. तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे. अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारचे. दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत. पण
जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठं गेलं होतं? दादाला प्रखरपणे विरोध करणारा, दादावर टीका करणारा, दादावर शिलक्या भाषेत बोलणारा हा रोहित पवार तेव्हा कुठे गेला होता जेव्हा दादा जिवंत होते? आता दादा गेल्यावर दादाची संपत्ती मिळवायची, दादाचे कार्यकर्ते आपल्या मागे यायचे, याच्याकरता याची नाटकं सगळे चालू आहेत. आणि म्हणूनच याच विषयात त्यांनी जी उडी घेतली ही फक्त प्रसिद्धी करता घेतली. पण काल जेव्हा त्याने कदाचित त्याने पुस्तक वाचलं असावं, जो पुस्तक तो वाचला होता की त्या महाराजांचा कसा अपमान आहे, कदाचित त्याच्यामुळे तो आला असावा.